तर आज आपण काही लोकांनी मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तुम्हालाही नवीन वर्षाच्या माझ्याकडनं शुभेच्छा। आणि आज 2026 चालू आहे आपल्याकडे। 2026 मध्येच मटणाचे भाव 850 रुपये किलो झालेले आहेत। फक्त ह्याची क्वालिटी किंवा ह्याची काय ह्या सर्व गोष्टी न समजता तुम्ही आता तर क्वांटिटीच्या मागे लागा। प्रत्येकाने मी वैयक्तिक सांगतो क्वांटिटीच्या मागे लागा। जर 850 रुपये मटण किलो झालेलं आहे आता 2026 मध्ये, आणि 2030 पर्यंत 1000 रुपये किलो होणार आहे। त्याच्यामुळे क्वालिटी बिलिटी ह्या गोष्टी काही समजवू नका, फक्त क्वांटिटी वाढवायच्या लक्षामध्ये घ्या, कारण ह्याची क्वालिटी करायचं आपल्या हातामध्ये आहे। त्याच्यामुळे काही तो क्वालिटी करण्याचा काय प्रश्न नाही। आणि कुठल्याही तराजूमध्ये किंवा जो काही काटा करतो आपण त्याच्यामध्ये फक्त ह्यांचं वजन दाखवलं जातं, ह्यांची क्वालिटी दाखवली जात नसते। काट्यामध्ये फक्त वजनच करता येतं, क्वालिटी नसती करता येत। तसंच आहे। आणि आत्ता जे चाललेलं आहे लेटेस्ट म्हणजे 2026 मध्ये, त्याच्यानुसार प्रत्येकाने, मी तर वैयक्तिक सांगतो, प्रत्येकाने नाही म्हटलं तरी 50 मेंढ्या किंवा ह्यातले जे काही प्राणी आहेत सांभाळायला काही हरकत नाही। कुठल्याही असू द्या, नारी सुवर्णच सांभाळा अशातली काही गोष्ट नाही, कोणत्याही प्रकारचे सांभाळा। आणि दुसरी गोष्ट एक राहिली तर सर्वांनीच, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की जास्त करून आपण आजपर्यंत क्वालिटी हेच करत आलो। माझ्याकडे ही क्वालिटी, माझ्याकडे ती क्वालिटीच्या मागे अजिबात लागू नका, तर क्वांटिटीच्या मागे लागा। जसं काय होईल तुम्हाला, जर आता ह्या मेंढ्यांची क्वालिटी करायचं म्हणलं ते आपल्या हातामध्ये असतो। आपण चारा बदलला किंवा ह्यांचं खुराकाचं जे काय आहे ते बदललं तर ह्यांची क्वालिटी मात्र चांगली होते। पण ह्यांची क्वांटिटी जर वाढवायची असेल तर आपल्या हातामध्ये नसतं, ते नॅचरल असतं, ते नैसर्गिक पद्धतीने करावं लागतं। त्याच्यामुळे क्वालिटीच्या मागे न लागता प्रत्येकाने, क्वालिटी तर प्रत्येकजण करतोच, करणार, त्याच्याबद्दल शंकाच नाही, पण क्वांटिटीच्या मागे लागा। मी जसं क्वांटिटीच्या मागे लागत आहे तसं तुम्ही प्रत्येकाने क्वांटिटीच्या मागे लागा। क्वांटिटी जेव्हा होईल तेव्हा सर्वांना फायदा होईल। आणि दुसरी गोष्ट, आता मी सुद्धा प्रशिक्षणाला जाणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल की तू सर्व एवढी जाहिरात करतोय, सगळं करतोय, तू प्रशिक्षणाला, तर 100% मी एक प्रशिक्षणाला जाणार आहे आणि मलाही ते प्रशिक्षण घ्यायचं आहे। आणि माझं झाल्यानंतर त्याची ट्रेनिंग मी तुम्हाला देणार आहे। कारण काय होतंय की नुसतं हे सांभाळणं वगैरे असल्या काही गोष्टी त्या प्रशिक्षणामध्ये नाही, तर ह्यांचं मोडीफाय, मी म्हणतो ना नेहमी की एखाद्या गोष्टीला जर प्रक्रिया केली तर त्याचं पैसे जास्त येतात। तसंच आहे, ह्याची प्रक्रियाचा जो काही उद्योग आहे पुढचा, तो आता मी करायच्या मागे लागलेलो आहे। आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडचं गोळीपेंडीचं जे मॅटर होतं ते शॉर्ट आऊट झालेलं आहे। 2-3 दिवसामध्येच गोळीपेंडीचं आपल्याकडे प्रोडक्शन चालू होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की कशा पद्धतीनं होतं आणि काय होतं, आणि 100% त्याचा फायदा किती होतो हे तुम्हाला नंतर मी दाखवेन, त्याचा काही विषयच नाही। आणि जशी मी मेंढी पालनामध्ये काही गोष्टी सांगतो, माहिती सांगतो, तर त्या टप्प्याटप्प्याने खऱ्या ठरतात। तुम्हाला आज जरी मी सांगितलं की क्वांटिटी गोळा करा, तरी आज तुम्हाला समजणार नाही, आज तुम्ही क्वालिटीच्याच मागे लागणार आहे। मला सर्व माहिती आहे, कारण काय होतं की सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप करत असतो, तेव्हा तुम्ही म्हणाल काही नाही क्वालिटी झालं पाहिजे। क्वालिटी सोबतच क्वांटिटी जास्त प्रमाणात जेवढी करता येईल तेवढी क्वांटिटीच्या मागे लागा, कारण क्वांटिटीला आता महत्त्व आहे, क्वालिटीला जेवढं महत्त्व नाही आहे। त्याच्यामुळे क्वालिटी न करता क्वांटिटीच्या मागे जेवढं तुम्हाला लागता येईल तेवढं क्वांटिटी करा। आणि दुसरी गोष्ट राहिली तर आज मला स्वप्नील साहेबांनी एक रील पाठवली होती बघा। मी अभ्यास करत असतो आणि प्रत्येक गोष्टीचा याच्यामध्ये अभ्यास करत असतो। आज स्वप्नील साहेबांनी मला जी रील पाठवली त्या रीलबद्दल मी त्यांना 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं। म्हणजे बघा, 1.5 वर्षानंतर त्यांनी ती मला रील पाठवलेली आहे आणि अक्षरशः म्हणजे खरी परिस्थिती आहे। म्हणजे मी काय इथे फक्त मनात आलंय सांगितलं तशी काही गोष्ट नसते, तर आम्ही अभ्यासपूर्वक करत असतो आणि ती सांगत असतो। आणि त्या स्वप्नील साहेबांनी मला पाठवली ना, तशीच त्या स्वप्नील साहेबांना सांगितलं की तुम्ही मला न पाठवता ना, ज्या व्यक्तीला पाठवायचे मी सांगितले त्या व्यक्तीला तुम्ही पाठवून द्या। त्याच्यानंतर आज ते बघूया त्यांचा काय रिप्लाय येतो आपल्याकडे। तर हे मेंढी पालन करताना आता तुम्हाला सर्वांना, मला सुद्धा टेन्शन असणार आहे की भविष्यामध्ये ह्याला काय करायचं। आपण सर्वांचं तर वाढवायचं चाललेलं आहे, पण ह्याचं भविष्याचं काय करणार, तर भविष्याची चिंता करू नका। भविष्यामध्ये मी ह्याचं काहीतरी वेगळा प्लॅनिंग आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना रिजनेबलमध्ये का देण्याचं कारण आहे, तर भविष्यामध्ये ह्यांचं वेगळं काहीतरी प्लॅनिंग आहे, त्याप्रमाणे ह्याचं नियोजन होईल। फक्त वाढवण्याची म्हणजे क्वांटिटी जेवढी जास्त करता येईल आपल्या सर्वांना तेवढ्या पद्धतीनं सर्व काही करा। आणि राहिला प्रश्न ह्यांच्या क्वालिटीचा, तर क्वालिटी आपण आता कधी पण करता येते, त्याच्यामुळे क्वालिटीचा काही विषय नाही। आणि क्वालिटी बघाल तर ती क्वालिटी लो क्वालिटी, ही क्वालिटी एकदम हाय क्वालिटीमध्ये आहे। आणि राहिला प्रश्न तर ह्या पिल्लांचा किंवा ह्या
नारीश्वरमधला. तर ह्याची सर्व जी काय माझ्याकडे माहिती असते किंवा जी काय मला माहिती मिळते किंवा जो काय मी प्रयोग करत असतो तो सर्व प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याच्याबद्दलही काही शंका नाही. फक्त तुम्ही जी काय क्वांटिटी वाढवायच्या मार्ग आहे, जो काही XYZ तुमच्याकडे मार्ग निघेल त्याच्यानुसार क्वांटिटी जेवढी वाढवता येईल, संख्या जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त संख्या करा आणि त्याच्यानुसार मग नियोजन आरामशीर होतं. स्टेप बाय स्टेप नियोजन सर्वांचंच होईल, काय हरकत नाही. कारण माझं पूर्ण बिघडलेलं नियोजन जर अशा पद्धतीनं येत असेल तर तुमच्या सर्वांचं चांगलं नियोजन आहे, त्याच्यामध्ये चांगलं उत्तम प्रकारे करू शकतो आपण सर्व काही. त्याच्यामुळे वाढवल्याच्या नंतर काय होईल ह्याची चिंता कुणी करू नका, त्याच्यासाठी मी आहेच इकडे. आणि जसं तुम्ही माझ्यामुळे मेंढी पालनात येत आहे ना, तसं तुम्हाला अर्ध्यावरती मी सोडून काय वेगळं काही करणार नाही. तर तुमच्या सोबतच अजून एखादा आहे आपल्या नियोजन डोक्यामध्ये, तेही आपण करू. आणि माझं ट्रेनिंग जे आहे वैयक्तिक ते वेगळं आहे. जरी कुणाला यायचं असेल तर नक्कीच सांगा, मी त्या ट्रेनिंगला जाणारच आहे. आणि 4-5 दिवसाचं ट्रेनिंग आहे. पैसे वगैरे काही मिळणार नाहीत आणि काही नाही, फक्त जेवणाची सोय आपल्याला म्हणजे वैयक्तिक करणार आहे मी आणि त्या ट्रेनिंगमध्ये जाणारच आहे. तर असं जरी कुणाला पाहिजे असेल ट्रेनिंग वगैरे काय, तर आता तुम्ही म्हणाल की मेंढी पालनाचं ट्रेनिंग नाही घेणार तर काय करणार. तर बघा, पुसेगावमध्ये आपल्या एका म्हणजे मी त्यांची रील पाहिली, तर पुसेगावमध्ये एकाने मटण शॉप टाकले आणि त्या मटण शॉपच्या ट्रेनिंगसाठी मी जाणार आहे. तर मला मटण शॉपचं ट्रेनिंग घ्यायचे, म्हणजे मला येतं नॉर्मल, तर मला एकदम एक्सपर्ट पद्धतीनं मटण शॉपचं चाललेलं आहे नियोजन आणि त्याचे पेपर वगैरे सर्व काही गोळा करायचे. त्याच्यामुळे त्या सर्व पद्धती प्रोसेसमध्ये मी आहे. आणि तुम्ही पण सर्वांनी म्हणजे जी काय माझ्याबरोबर आपल्या सर्व फील्डमधले आहेत त्यांनी सर्वांनी फक्त क्वांटिटीचा विचार करा. क्वालिटीचा तर विचारच करू नका. क्वालिटी ही सुरीखाली असते, सुरीच्या पलीकडे त्याची काही क्वालिटी नसते. मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे. त्यामुळे क्वालिटी न करता क्वांटिटी करा. आणि जो काही गोळीपेंडीचा विषय आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मार्गदर्शन खूप साऱ्या लोकांचं घेतलेलं आहे गोळीपेंडीमध्ये. कारण गोळीपेंड आपण हायड्रोपोनिकच्या चाऱ्यापासून बनवणार आहे, तर ती म्हणजे थोडी लॉंग टाईम, म्हणजे त्याची जी लाईफ आहे ओला असल्यामुळे बुरशी येऊ नये ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याचे आपण अभ्यास चाललेला आहे. जरी कुणाला ह्याच्याबद्दल माहिती असेल की बाबा गोळीपेंडीला आपण हायड्रोपोनिक पासून बनवणार आहे, त्याला 2-3 महिने टिकल असं काय कुणाच्या डोक्यामध्ये प्रोसेस असेल किंवा कुणाला कल्पना असेल तर नक्कीच संपर्क करा. आणि ती माहिती जर आम्हाला दिलीच कुणी तर 100% मला त्याचा म्हणजे फायदा होईल, सर्वांनाच होईल. मलाच काही सर्वांना होईल. कारण आपण जी गोळीपेंड बनवणार आहे ती ओल्या चाऱ्यापासून बनणार आहे आणि चाऱ्याची गोळीपेंड असल्यामुळे तिला पुन्हा फंगस किंवा बुरशी लागू नये ह्याचं एक सोल्युशन आहे. एक दोघांनी मला सांगितलेलं आहे सोल्युशन. अजून एक म्हणजे त्याच पद्धतीनं जर कुणाला माहिती असेल की बाबा त्या गोळीपेंडीला काय प्रक्रिया करतात की ज्याच्यामुळे ती जास्त दिवस राहू शकते की तिची लाईफ वाढू शकते, तर अशा पद्धतीनं नियोजन चाललेलं आहे. आणि प्रत्येकाचं मेंढीपालनामधला अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीनं चालत असतो. सर्वांचा अभ्यास मी इकडे फेल करत असतो, कारण तुमचा जो अभ्यास आहे तो माझ्याकडे चालत नाही आणि मी जो काय प्रयोग करतो तो एकदम वेगळा करत असतो. आज आपण मेथी घासावरती ट्रॅक्टर फिरवलेला आहे, कारण काय झालं की तुमच्या लोकांच्या पाहण्यानुसार किंवा तुमच्या लोकांचे जे मेथी घासाचे प्लॉट आहेत ते पाहून मीही मेथी घास केला होता. पण तुमच्या मेथी घासाला म्हणजे मेथी घासाला जी थंडी पाहिजे ती 15-16 डिग्रीच्या टेम्परेचरप्रमाणे मेथी घासाला थंडी लागते. पण आमच्याकडची 8-9 डिग्रीची जी थंडी आहे ती त्याला अजिबात सहन होत नाही. त्याच्यामुळे मेथी घासावरती आज आपण ट्रॅक्टरच फिरवलेला आहे, पर्यायच नाही. कारण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतो किंवा आम्ही ज्या ठिकाणी हे सर्व काही उद्योग करतो अशा ठिकाणी एक प्रयोग फसला की दुसरा नवीन प्रयोग करायला 6 महिने लागतात. आता आपल्या मक्याची पण ती स्थिती आहे. पण मी सांगतो ना, मक्याला ज्या परिस्थितीनं ह्यांच्या लेंडी खतातून बदल करू त्याचाही मी तुम्हाला दाखवेन की बदल करता येतो. सगळं काय होतं, फक्त निसर्गाच्या पुढे आपल्याला हातबल व्हावं लागतं. बाकीचं ह्यांना सांभाळणे किंवा ह्यांची क्वालिटी करणे किंवा ह्यांना वाढवणे काही विषय नाही. फक्त निसर्गाच्या थोडासा त्रास असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लेट होत चाललेल्या आहेत. आणि त्याच्याप्रमाणे जरी कुणाला ह्या गोळीपेंडीचं माहिती असेल किंवा जर मटण शॉपवाला एखादा कोणाच्या ओळखीचा असेल तर नक्कीच मला सांगा. आपल्याला त्यांच्याकडे 8 दिवस कामाला राहायचं आहे. जेवणा खावण्याचं काही नको, फक्त थोडंसं राहण्यापुरतं जर भेटलं तरी चालेल. आणि आपण त्या मटणाचे जे काय कटिंग वगैरे मार्केट असतं ते शिकायचं आहे, त्याच्यानुसार आपण हे करत आहे. आणि जरी कुणाला भविष्यामध्ये जर असं वाटलं की मला शिकायचं आहे ते कटिंगचं, तर माझ्याकडे एकदा मी शिकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सर्वांनाच त्याचं शिक्षण मिळणार आहे. आणि त्याचा काही विषय नाही, फक्त भविष्याचं टेन्शन न करता क्वांटिटी जेवढी होईल तेवढ्यावरती फोकस करा. कारण आता जर 850 रुपये झाले तर 2030 पर्यंत 1000 रुपये किलो होईल. त्याच्यामुळं
क्वालिटी 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 हा शब्दच कुणी ठेवू नका, क्वालिटीचा शब्दच काढून टाका. कारण एकदा सुरी खाली आला प्राणी की त्याची क्वालिटी ही संपलेली असते. त्याचं मग किलोमध्ये रूपांतर होतं आणि मग किलोला काय रेट असतो त्याच्याप्रमाणे पैसे येणार आहेत. तेव्हा क्वालिटीचा पैसा वगैरे काही येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने जे काही कराल मेंढीपालनामध्ये, एकतर माझ्यामुळे तर सर्वजण मेंढीपालनात येत आहेत, तर तसंच माझ्यामुळे जर कुणाला मार्गदर्शन असेल मेंढीचं कटिंग करणे किंवा गोळी पेंडीचं, तर 100% ह्या बाबतीमध्ये मला मार्गदर्शन करा. कारण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. कारण मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि मला ह्या क्षेत्रामधनं तुमच्याबरोबर थोडंसं पुढे यायचं आहे. कारण मी खूप पाठीमागे राहिलेलो आहे आणि त्याच्यानुसार मला ते पुढं यायचं आहे. तर तुम्हाला ज्यांना कुणाला ह्याच्याबद्दल माहिती असेल, गोळी पेंडीबद्दल किंवा एखादा कोण ओळखीचा कटिंगवाला असेल, मटन शॉपवाला, तरी चालेल. आपल्याला काही हरकत नाही ना. आपल्याला त्यांच्याकडे राहायचं आहे 8 दिवस. फक्त त्यांनी शिकवलं पाहिजे एवढंच आहे आपलं. आणि जो काय हायड्रोपोनिकचा गोळीपेंट बनेल, रोजच्या रोज घातली तर काही विषय येत नाही, पण तिला स्टोरेज करण्याचा जो आपला फोकस आहे किंवा जो काय आपला प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणाला आयडिया असेल की त्याला बुरशी वगैरे लागू नये, तर 100% मला सांगा. म्हणजे त्याच्यानुसार बाकीच्या लोकांना जे काय गोळीपेंडीचा फायदा होणार आहे तो आपण सर्वांना सांगू. आणि राहिला प्रश्न क्वालिटीचा, तर भर ह्याच्यामध्ये थंडीमध्ये हेअरस्टाईल करून टाकली होती. काही झालं नाही, काही होणार नाही. मी सांगितलं होतं ना. आणि मी जर एखादी गोष्ट सांगितली ना असं होणार आहे, तर तुम्ही समजून जायचं की ती 100% होतीच. कारण 1.5 वर्षानंतर स्वप्नील साहेब जर मला रील पाठवत असतील तर त्यांना कुठंतरी वाटलं असेल ना की ही खरी गोष्ट आहे. पण मलाच पाठवून काय फायदा आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही करा. तर प्रत्येकाला मी आता वैयक्तिकच सांगतोय की प्रत्येकाने क्वालिटीच्या मागे लागू नका, क्वांटिटीच्या मागे लागा. आणि त्याच्यानुसार जे काय आपलं मार्गदर्शन सर्वांचं आहे, तुमच्या सर्वांचं, तेवढं मला राहू द्या. गोळीपेंड आणि जो काय आपला कटरिंगचा जो विचार आहे तेवढा सक्सेस झाला की मग तुम्हा सर्वांचं जे काही टेन्शन आहे विक्री व्यवस्थापनचं, ते पण आपण करूया. त्याच्याबद्दल काही कुणाची हरकत राहणार नाही. आणि क्वालिटीज बघायची असेल तर अजून 2 महिन्यांनी या. जर कुणाला क्वालिटी बघायची असेल तर मी काय सांगतोय, तर 2 महिन्याने माझ्याकडे या आणि क्वालिटी जी काय असते ती मी तुम्हाला 2 महिन्याने दाखवेल. तोपर्यंत तुम्ही थोडंसं थांबा आणि 2 महिन्यानंतर क्वालिटी बघायला या प्राण्यांची सर्व.